परभणीमधल्या मोर्चामध्ये जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडेंवर सडकून टीका केल्यानं ओबीसी समाज आक्रमक। आज हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक। जरांगेंविरोधातील आंदोलनाची दिशा बैठकीत ठरणार। दूषित पाणी साठ्यावरती आळा घालण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला जाणार। पाणी प्रदूषण कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी आणि त्याचं पालन न केल्यास गुन्हे दाखल होणार। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा इशारा। ऊसतोड मजुरांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्यास बिलातून कपात केली जाईल। कारखानदारांचा ऊसतोड कामगारांना इशारा। बहुतांश कारखान्यांनी पत्र काढून इशारा दिला। चुकून मुलाचं आधार कार्ड जोडल्यानं त्याच्या खात्यामध्ये आलेले पैसे लाडक्या बहिणीनं शासनाला परत केले। धुळ्याच्या नकाणे गावातील भिकुबाई खैरनार यांच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक। धुळ्यातील भिकुबाईंकडून रक्कम परत करण्यासाठी अर्ज। शासनाच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जातो हे वृत्त चुकीचं। मंत्री आदिती तटकरेंची एक्सपोज। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे पक्षांतराचे संकेत। आपण 5 वर्ष वाट बघणार नाही। पराभवानंतर कैलास गोरंट्याल यांची खतखत। शिक्षकांवरती शाळेव्यतिरिक्त कामाचा भार कमी करण्याचा शिक्षण मंत्री दादा भुसेंचा संकल्प। लवकरच शिक्षक संघटनांची बैठक बोलवून शिक्षकांच्या समस्यांवर तोडगा काढला जाणार। नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा 19 वर्षांनी निकाल। 10 आरोपी निर्दोष। 6 एप्रिल 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता। बुलढाण्यामध्ये 3 दिवसांपासून सोयाबीन खरेदी रखडल्यानं संतप्त शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न। चिखली तालुक्यातील सोमठाणा खरेदी केंद्रावरचा प्रकार। बुलढाण्यामध्ये चेक इन करन्सीच्या नावाखाली 1 लाखात 5 लाख रुपये देण्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल। यामागे एक मोठं रॅकेट असल्याचा स्थानिक गुन्हे शाखेला संशय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।